कशा आहात मंडळीनं? बरे आहात ना? मला माहीत आहे मी डायरेक्ट 20-25 दिवसानंतर व्हिडिओ टाकत आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी टाकलेला होता आणि आज चक्क शेवटचा गुरुवार आहे. ह्या 20-25 दिवसात बरंच काही घडलं. नंतर कधीतरी बोलू त्या विषयावरती. आज शेवटचा गुरुवार होता म्हणून सकाळपासून आहे ना चांगलीच गडबड चालू होती माझी. जेवण सर्व झाले. खीर, वरण, भाजी, चपाती, भात सगळं काय झालंय. दक्ष शाळेत गेलाय आणि आता इथं माझी पूजा मांडून झाले. आज जरा ना पहाटेची लवकरच उठलेली होती कारण का गुरुवार तर होताच, आपल्याला स्वामींचा अभिषेक सुद्धा असतो. स्वामींचा अभिषेक वगैरे घालून नंतर सर्व पूजा मांडलेली होती मी, म्हणजे एकदम छान पूजा मांडून झालेली होती. नंतर जेवण तयार केलं आणि नंतर मी स्वतः तयार झालेले होते. ही साडी माझ्याकडे आहे ही मी विसरूनच गेलेली होती. कपाट खोलल्यानंतर म्हटलं कुठली वेगळी साडी आहे बघावं, तर ही मी डायरेक्ट मला वाटतं 5-6 वर्षानंतर ही साडी मी नेसत आहे. छान, म्हणजे मला एवढी खुशी झाली ना ही साडी नेसल्यानंतर. खूप भारी असं लाल कलर असल्यामुळे, असं बोलतात ना चटक लाल कलर असल्यामुळे ना नवरीसारखं लुक वाटत होता. आणि मी नंतर पूजा म्हणजे आपली पोथी वाचायला सुरुवात करायची होती. तेवढ्यात माझी जाऊबाई आली ससोबाला घेऊन. ससोबा म्हणजे आमचा डुग्गू, छोटासा जाऊबाईचं बारकं पोरगं, बिचारं झोपतनं उठून आलेलं होतं. छान असं टोपड्यामुळे ना सस्यासारखं वाटत होतं, पण मी त्याला लाडानं डुग्गू बोलते बरं का. नंतर माझी पोथी वाचून झाली. जे काही मी अभिषेक वगैरे करते सगळं काही झालेलं होतं. आरती केली आणि सर्व घरात आहे ना असं धूप दाखवलं. किचनमध्ये उंबरट्याला मी हळदी आणि गोमूत्राचं लेपन केलेलं होतं, तिथं सुद्धा आरती दाखवली. दरवाजाला स्वस्तिक वगैरे, म्हणजे सगळंच A to Z माझं सर्वच झालेलं होतं. आता झालं काय, दरवर्षीच मी कन्यापूजन, म्हणजे माझं 3-4 वर्ष झालं मी चालू केलं. मी कन्यापूजन घालते. कोणत्या वर्षी 5, म्हणजे जशा मुली येतील तशा 5, 7, 9 जशा मुली येतील तशा मी जेवण करते. पण आमचं ह्या 15-20 दिवसापूर्वी जरा घरामध्ये वातावरण खूप बदललेलं. माझे 2 गुरुवार पण चुकलेले. झालेलंच असं काही, नंतर कधीतरी ह्या विषयावर चर्चा करू. म्हणून मी ह्या वर्षी एकाच मुलीला जेवण घातलेलं होतं. ती म्हणजे माझ्या मावस जाऊबाईची मुलगी होती. ती मावस जाऊबाई पण तेवढ्यात आली. बोलतात ना आपली पूजा चालू असलं ना घरामध्ये सुहासिनी आलेल्या चांगल्या असतात, त्यामुळे कधी पण त्यांना हळदी कुंकू लावूनच बाहेर पाठवलं पाहिजे. कन्यापूजन झालं, तेवढ्यात कारभारी आले. तिचं जेवण झालेलं होतं. आता तिला मला हळदी कुंकू वगैरे म्हणजे सर्व काही जसं आपल्याकडं असतं ना सुहासिनी कन्यापूजन, तसंच मी केलं. कारभारी पण जेवायला बसले कारण का दक्षला शाळेत आणायला जायचं होतं. चुकलं असलं तर माफ कर. साधी होळी पूजा मान्य करून घे. मी शरूला बोलत होती तू मला काय आशीर्वाद दिला, तो 1 वर्षात पूर्ण जवळ झाला पाहिजे आणि मला पुढच्या वर्षी सांग तू मला काय आशीर्वाद दिला, असंच तिला मस्करीमध्ये बोलले. तिचं नाव शरू आहे. आता कन्यापूजन झालेलं होतं. तिला क्यूट असे क्लिप आणलेली होती. त्याच्यानंतर होतं सुहासिनी पूजन. तर पहिल्या वेळेस आहे ना मी 5 सुहासिनी बसवल्या. नंतर दिवसभर येतील तशा त्यांना वाण देतच होती. त्यामुळे पहिल्यांदा 5 सुहासिनी आलेल्या होत्या. आता त्यांना हळदी कुंकू लावायचं. बसतच नाही निशा. निशा कशा आता सगळे माझ्या घरचेच माणसं होते. बाकीच्या 2 जणी गल्लीतल्या होत्या. आता जे घरचेच होते, एक तर तुम्हाला माहिती आहे माझी सख्खी जाऊबाई आहे, एक मावस जाऊबाई आहे आणि एक त्यांच्या मामाची सून आहे, म्हणजे माझी भाऊजच लागते. त्यामुळे आमची मस्करी चाललेली होती. सर्वांना सुहासिनीचं पूजन केलं, त्यांना प्रसाद दिला. आणि मी ह्या वर्षी वाण म्हणून मला काही सुचलंच नाही. मी गडबडीमध्ये आहे ना मी मेहंदी कोण घेऊन आलेली होती. म्हणजे माझं असं कसं असतं की जे आपल्याला उपयोगी पडेल ना वस्तू तेच आणायचे, असं माझं ठरलेलं आहे. मग मेहंदी कोण उपयोगाचा आहे ना, लावतातच मुली. आता संक्रांत पण येते म्हणून मी मेहंदी कोण घेऊन आलेला. दिसलीच की दिसला. चल 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 आई पटाका नाही. चला गल्ली गोळा करा. मामी बसलीत. येऊ का? कुठे गेली का? चल बघ इकडे बघ लवकर. मी बसते मांडी घालून बघ.
आता माझ्या कारभाऱ्यांच्या मामीच्या घरी आलेलं होतं. ही मामीची 2 नंबरची सून आहे. आता कसं एकाच गल्ली असल्यामुळं राहायला ना, ह्याच्या घरातनं उठलं ना असं हे करून सुवासिनी पूजन करून लगेच दुसऱ्यांच्या घरात जायचं. त्यामुळे एकाच टाईमाला साडी घालायची आणि 3-4 घरचं एकदमच पूजन करून टाकायचं. आमचा असा ठरलेला नियमच आहे. तिथं गेलो, तिनं पण अशी सुंदर अशी पूजा मांडलेली होती. आणि गल्लीत राहण्याचा ह्योच फायदा आणि मज्जा पण असते बरं का. सकाळपासून सगळा म्हणजे मी सकाळी एवढी लवकर उठले, माझं एवढा गडबड गोंधळ काम, मला असं वाटतं मी कंटिन्यू दिवसभर कामच करत होती. तरी पण आम्हाला सगळं करता ना सगळे पूजा सुवासिनी जेवण करता 3-4 तरी वाजले. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्या रिकाम्या झालो आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आहे ना फोटो काढले. मी बुमरंग करते इकडे. बुमरंग लवकर करा माझ्या दिसते का मी दिसलाय पाहिजे. नाही आता पण मी वरती करते. 1 2 3. तसं तर आज मी ना बरेच व्हिडिओ काढलेलेच नाही. सकाळचा देवपूजनाचा, पूजामानीचा काहीच केलेलं नाही आहे. डायरेक्ट मी कशी म्हणजे सुवासिनी पूजन आणि कन्यापूजनाचाच व्हिडिओ केलेला आहे. आता काय झालं, सकाळपासून कारभारी ऑफिसला होते त्यामुळे व्हिडिओ काढायला कोण नव्हतं. शरूला सांगितलेलं, त्यामुळेच कसे पण तिनं आडवे तिडवे व्हिडिओ काढलेत. त्यामुळे ॲडजस्ट करून घ्या बरं का सखीनं. आता दुपारी आम्ही चांगले फोटो काढले, थोडंसं 1-1.5 तास रिलॅक्स केला. संध्याकाळच्या दिवाबत्तीच्या टायमाला ना परत दिवाबत्ती वगैरे अशी छानपैकी केली. आणि मी परत मुलींना काय माहीत का, प्रत्येक वर्षी मी मुलींना जेवण करते त्यामुळे मला मन आहे ना खात होतं की ह्या वर्षी चुकल्यासारखं वाटत होतं. मग मी काय केलं, खीर मी अशी ना जास्तच बनवलेली मुलींसाठी. आणि परत संध्याकाळी मुलींना बनवलं आणि दुकानातून परत सामान आणायला लावलं त्यांच्यासाठी छोटंसं काहीतरी घ्यायचं म्हणून. मुलींना बोलवलं, त्यांची पूजन केलं आणि अशी गोड अशी शेवयाची खीर सर्व मुलींना दिली. कारण का ठरलेलंच आहे ना. आणि त्या मुली वाट बघत होत्या की मी कधी बोलवते म्हणून. आणि परत त्यांच्यासाठी अशी क्यूट क्लिपा मी आणलेल्या होत्या आणि खुश होतात कसं छोट्या मुलींना काहीतरी गिफ्ट दिले ना त्या जाम खुश होतात. परत आईला म्हणलं, आता ह्या माझ्यासाठी तर देवी स्वरूपच आहे ना, काही चुकलं तर खरंच माफ कर. 2 गुरुवार माझ्याकडून म्हणजे घरात झालेलंच होतं त्यामुळे 2 गुरुवार झालेलेच नव्हते. पूर्ण आमच्या खानदानाचे कोणाचेच गुरुवार नाही झाले. आणि त्यामुळं मन कसं पहिला गुरुवार आणि शेवटचा गुरुवारच मला भेटला. पण शेवटच्या गुरुवारी काही का होईना जरासं मन प्रसन्न झालं. सुवासी जेवण वगैरे. माझ्या घरी लक्ष्मी तर येतच होत्या, पण त्यासोबत नारायणसुद्धा 2 आलेले होते. सकाळपासून 3-4 नारायण आले. मग त्यांना तरी कसं मोकळं पाठवायचं. त्यांना पण हळदी कुंकू फूल ना आणि केळी देत होते मी. आणि मुलींचं झालं. आणि ज्या क्लिपाला घेतलेल्या होत्या ना त्या परत त्यांच्या डोक्यामध्ये पण घातल्या. छान वाटत होत्या. म्हणजे मुलींना घेण्यासाठी किती वस्तू आहे, मुलांना काय घ्यायचं. मुली खरंच असतातच लक्ष्मी स्वरूप. इकडं माझं कन्यापूजन झालं, तिकडं मावस जाऊबाईच्या घरी गेली. तिनं सुद्धा कन्यापूजन घातलेलं होतं, जेवण बनवलेलं होतं आणि असं आमचं चालूच होतं. आता संध्याकाळी परत तिनं सुवासिनी पूजनाला बोलवलेलं होतं. तर असा काही माझा सकाळपासून घाई गडबडीचा दिवस होता. पूजा अर्चना, मुली बोलो, सुवासिनी बोलो. तुमचं पण असंच गेलं का लेडीज लोकांना, आपल्या मंडळीनो सखीनो दिवस? आणि कोणती साडी नेसलेला? छानच नेसला असणार. काही का कारणानं ना अशा वेळेस आहे ना जुन्या साड्या ज्या आपण कधी नेसलेल्या नव्हत्या त्या नेसायला भेटतात. आणि ही साडी तर माझी काय माहीत का भारी वाटली साडी. अर्धा कलर वेगळा, म्हणजे ते असते ना घागरा टाईप साडी होती, छान वाटत होती. आणि हे माझं प्रसन्न करणारं वातावरण, म्हणजे माझी प्रसन्न करणारी ही लक्ष्मी आईची पूजा होती आजची. आणि ही माझी सकाळची पूजा होती स्वामींची. आता तुम्ही व्हिडिओच्या शेवटी जरा स्वामींकडे बघा. स्वामी किती छान असे गालामध्ये खुदकन हसतात आहे. त्यामुळं सकाळची पूजा पण माझी एकदम अशी छान होती. बघा ना स्वामी किती गोड हसतात आहे. संध्याकाळी परत आमचं सगळं झाल्यानंतर आहे ना, म्हणजे कन्यापूजन झालं ना, दक्षिण मी सर्वांनी बसून आम्ही आहे ना छान अशी आरती केली. आरती तर करावीच लागते. माझी आज आहे ना गुरुवारची 2 टाईम आरती झालेली होती. सकाळी पण आरती झालेली, संध्याकाळी पण आरती झालेली होती. परत असं माझ्या गल्लीतल्या सगळ्या सखींसोबत, मैत्रिणीसोबत सर्वांनी असे काढलेले फोटो, कन्यापूजनाचे फोटो, म्हणजे A to Z सर्व छान व्हिडिओ होता. आणि माफ करा बरं का, मी व्हिडिओ टाकायला 20-25 दिवस लेट केला. प्रयत्न करेन आता आठवड्यातून एकदा तरी व्हिडिओ येण्याचा. आणि हा आहे आमचा ससोबा, घरातला छोटासा पोरगा, डुग्गू नाव आहे त्याचं. आणि हे माझे काहीसे फोटो. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय, लव यू मंडळी आणि टाटाच.